आपल्या केंद्राच्या मुख्याध्यापिका श्रीमती टर्के मॅडम, उपाध्यक्ष रक्षाळे मॅडम आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आज काय आहे, सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि ती आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो आणि ती जयंती आपण बालिका दिन म्हणून पण साजरी करतो। सावित्रीबाई फुले यांची जर यशोगाथा ऐकायची म्हणलं तर आपल्याला त्यांच्या पूर्ण कार्याची माहिती असायला पाहिजे। आपण सर्वजण म्हणतो सावित्रीबाईंनी लिहायला वाचायला शिकलं, सावित्रीबाईंनी लिहायला वाचायला शिकलं, पण त्यांचा तो काळ कसा होता ज्या काळामध्ये मुलींना जन्म घेणे हे सुद्धा काय पाप समजले जाईल आणि मुलींचे 8व्या आणि 9व्या वर्षामध्ये जेव्हा लग्न केले जाईल तेव्हा वयोवृद्ध व्यक्तीसोबत लग्न करत असत आणि त्यांच्यापेक्षा मोठे असणारे म्हणजे 20-25 वर्षापेक्षाही मोठे असणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचं लग्न केलं जाईल। अशा काळामध्ये एका वाघिणीचा जन्म झाला, ती वाघिणी म्हणजेच आपली सावित्रीबाई फुले होय। आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी, स्त्री मुक्तीसाठी आणि शिक्षण प्रसारासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला आणि त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाला। क्रांतीसूर्य ज्योतिबाराव फुले हे फार समाजसुधारक होते आणि त्यांनी ठरवलं की आपल्या स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे आणि मुलींना लिहायला वाचायला शिकवलं पाहिजे। मग स्वतःपासून सुरुवात करायची म्हणजे काय करायचं तर आपण सुरुवातीला आपल्या पत्नीला शिकवलं पाहिजे। सावित्रीबाई फुले यांना त्यांनी काय केलं, लिहायला वाचायला शिकवलं आणि सावित्रीबाई फुले यांची पण खूप मोलाची साथ त्यांना मिळाली आणि दोघांनी मिळून त्यांच्या गावामध्ये प्रचार करायचं ठरवलं। प्रत्येक घरोघरी जाऊन महिलांना समजावून सांगितलं की आपण सर्वांनी काय करायचं, शिकायचं, मुलींना शिकवलं पाहिजे, स्त्रिया सुशिक्षित झाल्या पाहिजे, आपला समाज सुधारला पाहिजे। यासाठी त्यांनी काय केलं, 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिरेवाड्यामध्ये आपल्या मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि त्या पहिल्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शिक्षिका होत्या। त्यांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना लोकांनी शिकू दिलं का? त्यांच्या अंगावर शेण, दगड, माती वगैरे फेकण्यात आली। असे काही कर्मठ लोक गावामध्ये होते की मुली फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित असलं पाहिजे असं लोकांना वाटत होतं, त्यामुळे त्यांनी सावित्रीबाईला शिकवण्यासाठी नकार दिला। पण आपल्या सावित्रीबाई कोणालाच न डगमगता न घाबरता त्यांनी काय केलं, स्वतः शिक्षण मुलींना देण्यासाठी त्यांनी शाळेमध्ये जाऊन शिक्षण दिलं आणि 4 वर्षामध्येच त्यांनी 18 शाळा काढल्या। किती शाळा? 18 शाळा काढल्या आणि त्या शाळेमध्ये शिक्षणाला सुरुवात केली। त्यामुळेच आज आपल्या याच्यामध्ये अंतराळवीर, पायलट, इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक आणि पंतप्रधान सुद्धा आपल्या याच्यामध्ये महिला खूप झालेल्या आहेत आणि उंच पदावर कार्य सुद्धा करत आहेत। आपण महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज कार्य करत आहोत, ते कुणामुळे करत आहोत? सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। मग सावित्रीबाई फुले यांनी विधवा महिलांना पण खूप सहकार्य केलेलं आहे। त्यांनी तर एका विधवा महिलेच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याचं नाव काय ठेवलं, यशवंत ठेवलं आणि यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं, उच्च शिक्षित केलं आणि त्याला डॉक्टर बनवलं। डॉक्टर बनवल्यानंतर अशीच एक साथ आली, जेव्हा आपल्या पूर्वी कोरोना ही काळात साथ आली होती तेव्हा कोणीच कोणाला पाहायला काय बोलायला सुद्धा तयार नव्हतं। त्याच प्रकारे त्या काळामध्ये काय कोणती साथ आली, प्लेग हा रोग आला आणि तो रोग संसर्गजन्य होता। या रोगामुळे काय करत होते, कोणीच कोणाजवळ जायला तयार नाही। तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी ठरवलं की आपला मुलगा आणि आपण दोघांनी मिळून ह्या रोगी लोकांना काय केलं पाहिजे, सुधारलं पाहिजे, त्यांची प्रकृती चांगली केली पाहिजे, यासाठी त्यांनी साथ दिली आणि यामध्येच त्यांनी स्वतःच्या मृत्यूचाही त्यांनी विचार केला नाही। म्हणजेच त्यांना प्लेगची लागण झाली आणि या प्लेगच्या लागणमध्येच त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची ज्योत मावळली। अशा या क्रांतीज्योती सावित्री आणि क्रांतीसूर्य ज्योतिबाराव यांना मी कोटी प्रणाम करते।